ज्यांचं नेहमीच शिवसाई क्रीडा मंडळ अगदी पूर्वीपासून मोलाचं सहकार्य लाभलेले आहे ते राजू बडबे या ठिकाणी उपस्थित, आपला सुद्धा खूप खूप आभार। प्रकाश धोत्रे, आपण सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्याला विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं। आपली आसन व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। चला या ठिकाणी आपण पाहतोय बलाढ्य असा गजानन संघर्ष केशी तर त्यांच्या विरोधामध्ये श्री सीमादेवी सालदुरे अशा दोन तुल्यबळ संघामध्ये या ठिकाणी आपल्याला सामना रंगताना पाहायला मिळतोय। चढाई मार्गावरती गजानन संघर्ष केशी संघाचा कॅप्टन कुल आविष्कार साळवी या खेळाडूला आपण पाहतोय। गेली अनेक वर्ष या गजानन संघर्ष केशी संघाचं नेतृत्व करतोय। अनेक स्पर्धा स्वतःच्या जीवावरती या गजानन संघर्ष केशी संघाला जिंकून दिल्या आहेत, परंतु यंदाच्या हंगामामध्ये थोडासा दुखापतग्रस्त पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर इंजुरीवरती कमबॅक केलं गेलं आणि पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो। हा खेळाडू एक व्हॅलिड रेड गेली आणि त्यानंतर माघारी परतला। प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 8 सालदुरे संघाच्या माध्यमातून केशी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय। या ठिकाणी आपण पाहतोय अगदी थोडासा अग्रेसिव्ह खेळणारा या ठिकाणी डिफेन्स केशी संघाचा पाहायला मिळतोय। अगदी सुरुवातीच्या मिनिटापासूनच निदान रेषा अडवली गेली आहे। प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न। सन्मान्य सुनील धोत्रे, आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहात, आपणाला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती उपस्थित व्हावं। आपली आसन व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी चांगली सुरुवात सालदुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते। सिद्धेश गौरव या खेळाडूला सक्सेसफुली टॅकल केले गेले, त्याला देखील बॅकलाईनच्या पाठी पाठवले गेले आणि त्यानंतर जर्सी क्रमांक 22 सालदुरे संघाच्या माध्यमातून चढाई मार्गावरती वाचरण केले गेले पाहायला मिळत आहे। या ठिकाणी 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय तर स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न, माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून आविष्कार साळवी जर्सी क्रमांक 7 केशी संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या सालदुरे संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय। त्या ठिकाणी त्यांचा देखील डिफेन्स आपण पाहिलं तर अतिशय सुरेखरित्या कामगिरी बजावतोय। आविष्कार या खेळाडूला या ठिकाणी रोखलं गेलंय, बॅक होल्ड सक्सेसफुल झालाय रक्षकाच्या माध्यमातून। गुणाची कमाई होतीये सालदुरे संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड, तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 18 सालदुरे संघाच्या माध्यमातून 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला केस असेल। डावपुऱ्या शैलीचा हा चढाईपटू स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती खेळायला सुरुवात केली आहे। गुणाची कमाई करणं अत्यंत महत्त्वाचं पाहायला मिळत आहे। गौतम धोत्रे यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत। निलेशजी दुबळे, आपण या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित आहात, आपणाला विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यावं। या ठिकाणी ऋतिक शिंदे या खेळाडूला आपण पाहतोय, सातत्याने दापोली तालुक्याच्या संघामध्ये या खेळाडूला आपण पाहिलं, रत्नागिरी जिल्ह्याचं देखील प्रतिनिधित्व केलं या खेळाडूनं। एक ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका बजावतो हा खेळाडू केशी संघासाठी। या ठिकाणी थोडासा आक्रमण करताना पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र एक व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने माघारी परततोय। प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 22 या खेळाडूवरती देखील खूप साऱ्या महत्वपूर्ण खेळ करायची इथे मात्र जिम्मेदारी दिली गेली आहे सालदुरे संघाच्या माध्यमातून। परंतु या ठिकाणी 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये रोखलं गेलंय चढाईपटूला। सक्सेसफुल टॅकल होतोय, मिळवून देतोय 2 गुण, सुपर टॅकल सक्सेसफुल झाला आणि 2 गुणाची कमाई या ठिकाणी केशी संघाच्या खात्यामध्ये आणि आपल्या एका साथीदाराला देखील रिवाइव्ह करू शकलाय तो मात्र केशीचा संघ। प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा ऋतिक शिंदे डावपुऱ्या शैलीचा हा चढाईपटू बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय। 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी बोनस लाईन ऑन होती आणि त्या ठिकाणी मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न तर केला गेलाय, परंतु पंचांचा इशारा येणं देखील अजून बाकी आणि या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतोय। दाद दिली गेली आहे या ठिकाणी बोनस गुणाची कमाई।
प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक 14 प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय सालदुरे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी थोडासा शांत संयमी खेळ, रिकाम्या हाताने माघारी परततोय, व्हॅलिड रेड केली आहे. दुसऱ्या बाजूने सातत्याने आक्रमण पाहायला मिळत आहे. प्रत्येक चढाईमध्ये बोनस गुणाचा प्रयत्न केला जातोय ऋतिक शिंदे या खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय, परंतु या ठिकाणी डिफेन्स चुका करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि एक साधा सोपा गुण या ठिकाणी केशी संघाच्या खात्यामध्ये जोडला जातोय. चांगली कामगिरी या ठिकाणी ऋतिक शिंदेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 18 थर्ड रेड मध्ये सक्सेसफुल झाला होता हा खेळाडू. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय सालदुरे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा ऋतिक शिंदे. या ठिकाणी मात्र 5 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये कोपरा रक्षक पुन्हा एकदा चुका करेल. अँकर होल्ड करण्याचा प्रयत्न फसलाय, गुणाची कमाई होतीये पुन्हा एकदा केशी संघाच्या खात्यामध्ये. त्याच दरम्यान तिसरी चढाई थर्ड रेड, तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 18. या ठिकाणी जर्सी क्रमांक 8 हा खेळाडू पाहायला मिळतोय सालदुरे संघाच्या माध्यमातून. केशी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय. फुल बॅक डिफेन्स हा खेळाडूंचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा आक्रमक डिफेन्स या ठिकाणी केशी संघाचा पाहायला मिळेल. गुणाची कमाई करणं तितकंसं कठीण, परंतु वेळ निघत चाललाय. शेवटची काही सेकंद या ठिकाणी मात्र आपण पाहतोय मल्टी पॉइंट रेड, सुपर रेड पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बोनस प्लस 2 गुणाची कमाई केली जाते. जर्सी क्रमांक 8 सालदुरे संघासाठी या ठिकाणी मात्र सक्सेसफुल ठरलाय. स्कोर कार्ड कडे जातोय. दोन्ही संघ या ठिकाणी समान गुणांवरती खेळत आहेत. 7 या गुणफलकावरती सालदुरेचा संघ तर 7 या गुणफलकावरती केशीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्याच दरम्यान सिद्धेश गवळात बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे, सक्सेसफुल होईल. बोनस गुणांना गुणफलक या ठिकाणी मात्र पुढे सरकतोय. एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी केशी संघाकडे येऊन ठेपली आहे. या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 22. या ठिकाणी थोडासा शांत संयमी खेळ, माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून सिद्धेश गौरव या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 3. गजान संघर्ष केशी संघाकडून ऍज अ डिफेंडर म्हणून खेळायला सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर या खेळाडूला ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका दिली गेली आणि आतापर्यंत सक्सेसफुल देखील ठरलाय. परंतु आपण पाहतोय ज्या पद्धतीने डिफेन्स मार्कवरती हा खेळाडू कामगिरी बजावतो, परंतु चढाई मार्कवरती थोडासा आउट ऑफ फॉर्म आणि त्याच दरम्यान छान विश्रांती सालदुरे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी जर्सी क्रमांक 18 सालदुरे संघाच्या माध्यमातून 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय शांत संयमी खेळ, आक्रमकता पाहायला मिळत नाहीये. व्हॅलिड रेड केली आणि त्यानंतर मात्र मध्यरेषेत स्थिरावलाय, माघारी परततोय. अगदी सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही संघ समान गुणांवरती या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत. प्रत्युत्तर पुन्हा एकदा ऋतिक शिंदे जर्सी क्रमांक 2 फुल बॅक डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. 2-2च्या 3 संघाने एकटा खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, डिफेन्स करतोय. म्हणजे या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारचं आक्रमण पाहायला मिळत नाहीये. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. या ठिकाणी आपण पाहतोय की बलाढ्य लढत तुमच्या समोर सुरू आहे, परंतु याच्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील आजच्या रात्रीतील पहिला सामना या ठिकाणी खेळणार आहोत. ज्या ठिकाणी कालच्या रात्रीमधून श्रीसाई वणन आणि श्रीराम करते असे 2 संघ आपण पाहिले तर दुसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय झालेत आणि याच्यानंतर तो सामना या ठिकाणी खेळवला जाईल. श्रीसाई वणन श्रीराम करदे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार दिला जातोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना श्रीसाई वणन श्रीराम करदे. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सालदुरे संघ प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट डेड या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होईल का बघण्यासारखं असेल.
आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल होतोय सालदुरेचा संघ. बलाढ्य अशा केशी संघाला या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ऑल आउट केलं गेलंय. अगदी पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते. गजानन संघर्ष केशी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ऑल आउट झाला. पुन्हा एकदा ऑल इन होईल स्कोर कार्ड कडे जातोय. स्कोर कार्ड या ठिकाणी पाहिलं तर सालदुरेचा संघ 13 या गुणफलकावरती पाहायला मिळतोय. तर अजून देखील सिंगल डिजिट मध्ये 8 या गुणफलकावरती केशीचा संघ बोनस गुणाची कमाई होतीये. 9 या गुणफलकावरती जाऊन पोहोचलाय. अगदी सुरेख खेळ पाहायला मिळाला आज मात्र सालदुरे संघाच्या माध्यमातून. बलाढ्य अशा केशी संघासमोर खेळत असताना आपण पाहतोय तर केशी संघाला कुठेतरी बॅकफूटला ढकलण्याचं काम या अगदी पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या खेळामध्येच आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला सालदुरे संघाच्या माध्यमातून. परंतु केशी संघ पलटवार करेल या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहतोय तर पलटवार करायला सुरुवात केली गेली. केशी संघाच्या माध्यमातून एक ऑल आउट घेतला गेला. त्या ऑल आउटची परतफेड केली जाईल या ठिकाणी. जर्सी क्रमांक 22 सालदुरे संघाच्या माध्यमातून भावेश या ठिकाणी मात्र चुका करतोय. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. खराब कामगिरी या ठिकाणी मात्र डिफेन्स मार्क वरती गुणाची कमाई या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर होताना पाहायला मिळाली सालदुरे संघाच्या खात्यामध्ये. चांगला खेळ या ठिकाणी सालदुरे संघाचा डिफेंडर रेडर अतिशय सुंदर भूमिका बजावतात. परंतु या ठिकाणी मात्र सिद्धेश गौरत हा खेळाडू सक्सेसफुल होतोय. चंद्रनगरच्या त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा मान या सिद्धेश गौरत या खेळाडूच्या नावावरती राहिला होता. या ठिकाणी त्याच फॉर्म मध्ये पुन्हा एकदा आज या स्पर्धेमध्ये उतरलेला पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली गेली आहे. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 8 या खेळाडूला आपण पाहतो एक मल्टी पॉइंट रेड एक सुपर रेड या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. असा हा खेळाडू या ठिकाणी थोडासा शांत सेमी खेळ करतोय. माघारी परतेल प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आविष्कार साळवी. जर्सी क्रमांक 7 गजानन संघर्ष केशी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. गुणाची कमाई नक्कीच होताना पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय मल्टी पॉइंट रेड बोनस प्लस 1 गुणाची कमाई. 2 गुणांना गुणफलक पुढे सरकते. 13 या गुणफलकावरती जाऊन पोहोचला केशीचा संघ. 14 या गुणफलकावरती आपण पाहतोय सालदुरेचा संघ आहे. या ठिकाणी चढाईपटूच्या माध्यमातून थोडासा शांत सेमी खेळ. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी आविष्कार व्हॅलिडेट करतोय. निदान रेषा ओलांडली आणि त्यानंतर माघारी परतलाय. आणि या ठिकाणी मात्र सालदुरे संघाची 3rd रेड डू ऑर डाय रेड या ठिकाणी पाहायला मिळते. करू या मरो स्थिती गुणाची कमाई करणं चढाईपटूसाठी अनिवार्य असेल. डिफेन्स बघा या ठिकाणी मात्र आक्रमक केशी संघाचा पाहायला मिळतोय. डावखुऱ्या शैलीचा मजबूत बांध्याचा चढाईपटू पाहायला मिळतोय. खेळ सजवेल. 3ऱ्या चढाईसाठी दाखल झालाय. गुणाची कमाई या ठिकाणी मात्र नक्कीच कुठल्या ना कुठल्या संघामध्ये उतारा पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळाला. गुणाची कमाई केली जाते केशी संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी पिछाडी होती ती पिछाडी मोडीत काढली गेली आहे आणि सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तर दोन्ही संघ समान गुणांवरती 14 गुणांवरती सालदुरेचा संघ आहे. 14 गुणांवरती केशीचा संघ आहे. आणि त्यानंतर मात्र आविष्कार पुन्हा एकदा आक्रमक खेळ करण्यासाठी सज्ज झालाय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये लात मारण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा खराब कामगिरी सालदुरे संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून. चुका घडतायत या ठिकाणी आणि चुका कुठेतरी पराजयाच्या दिशेने देखील तुम्हाला घेऊन जातील. चांगला खेळ करावा लागेल. ज्या पद्धतीने पहिला ऑल आउट दिला गेला होता त्यानंतर मात्र केशी संघाने पलटवार केलाय. प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी आपण पाहतोय तर पिछाडीवरती या ठिकाणी पोहोचवलंय. आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 आज मात्र भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी गुणाची कमाई करेल. एका गुणानं गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकत आहे आणि एका साथीदाराला देखील या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर रिवाइव देखील करू शकलाय. परंतु इथे मात्र सिद्धेश गौरत रनिंग हँड सक्सेसफुल होतोय. केशी संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर पडेल. दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. परंतु डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा
थोडासा आक्रमक परंतु खराब कामगिरी आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय, चालू सामना मध्यंतरासाठी थांबतोय. मध्यंतरापर्यंतचं गुणफलक या ठिकाणी आपण म्हणतोय दोन्ही संघ समान गुणांवरती 16 गुण. या ठिकाणी सालदुरे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 18 खेळाडू पाहायला मिळतोय. शांत सेमी खेळ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. सालदुरे संघाच्या माध्यमातून आक्रमकता पाहायला मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूने केशी संघ या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी गिम्हावणे आणि वणंद ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच शैलेजी खळे साहेब, त्याचप्रमाणे विद्यमान सदस्य जागृती झगडे मॅडम आणि ग्रामविकास अधिकारी सन्माननीय उदयजी शिगवण साहेब हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीने या व्यासपीठावरती त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून आविष्कार 6वी पाहायला मिळतोय. व्हॅलिडेट केली आहे, त्यानंतर मात्र लगेच माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 22 तिसऱ्या चढाईसाठी थर्ड रेड डो ऑर डाय रेड सजवण्यासाठी सज्ज झालाय सालदुरे संघाच्या माध्यमातून. परंतु डिफेन्स आपण पाहतोय 5 खेळाडूंचा डिफेन्स असेल, बोनस लाईन ऑफ असेल, टच पॉईंट घेणं अनिवार्य चढाईपट्टूसाठी पाहायला मिळत आहे. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती या ठिकाणी चढाईला सुरुवात केली गेली आहे. उजव्या कॉर्नरवरती ससावण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती आक्रमक खेळ करण्यासाठी सज्ज झालाय. अगदी पिंट्यावरती खूप खोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न आहे, पण त्याच दरम्यान डिफेन्स एकवटला, गुणाशी कमाई केली जाते. सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती गुणाशी कमाई होईल केशी संघाच्या खात्यामध्ये. 17 गुणांवरती केशी संघ पाहतोय, तर 17 गुणांवरती सालदुरेचा संघ पाहतोय. आणि त्याच दरम्यान चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक 7 कॅप्टन कूल आविष्कार साळवी या ठिकाणी आपण पाहतोय. एक डिफेंडर जो आहे तो मात्र सेल्फ आउट होईल. गुणाची कमाई होईल केशी संघासाठी. या ठिकाणी सालदुरे संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू गुणाची कमाई होत नाहीये. पहिल्या सत्रामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघाने या ठिकाणी मात्र बॅकफुटला ढकलून दिले. सालदुरे संघाला कमबॅक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी नॉकआउट पद्धतीची स्पर्धा पाहायला मिळतोय. एक पराजय या ठिकाणी मात्र तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेतून बाद करेल. या ठिकाणी आविष्कार जर्सी क्रमांक 7 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. उंच पुरासा हा चढाईपट्टू स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. लात मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. चढाईपट्टूच्या माध्यमातून दावा ठोकला जातोय. या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई होईल केशी संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक 18 कुठल्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाहीये. आक्रमक खेळ करावा लागेल. सध्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलाय सालदुरेचा संघ. डावपुऱ्या शैलीचा चढाईपट्टू पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी मात्र माघारी परतताना पाहायला मिळेल. माघारी परतलाय, गुणाशी कमाई होत नाही. आणि त्यानंतर मात्र अगदी खूप वेळानंतर चढाई मार्गवरती पिंट्या आंबेकर या खेळाडूला पाचारण केले गेलंय. भक्कम बांध्याचा 7 चढाईपट्टू 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये अगदी स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती खोलवर जाऊन डिफेंडरला टिपलं गेलंय. सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई होते केशी संघासाठी. आणि त्यानंतर मात्र एकाएकी उरलेला खेळाडू सालदुरे संघाचा चढाई मार्गवरती आणि तिसऱ्या चढाईसाठी पाचारण केले गेलंय. म्हणजेच काहीतरी या चढाईमध्ये गुणाची कमाई करणे अनिवार्य असेल या ठिकाणी चढाईपट्टूसाठी. अन्यथा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती असलेला सालदुरे संघ या ठिकाणी मात्र ऑल आउट होईल आणि गुणाची आघाडी अजून वाढत जाईल प्रतिस्पर्धी संघाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय चढाईपट्टूला सक्सेसफुली टॅकल केले गेले. गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोर कार्ड कडे जाऊया. 23 गुणांवरती केशीचा संघ पाहायला मिळतोय. 17 या गुणफलकावरती सालदुरेचा संघ पाहायला मिळेल. ऑल आउट झालेला सालदुरेचा संघ पुन्हा एकदा ऑल इन होतोय. पलटवार करण्यासाठी सज्ज झालाय. पलटवार करावा लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये खेळ पाहायला मिळाला त्याच दर्जेदार पद्धतीचा खेळ दुसऱ्या सत्रामध्ये देखील होणं गरजेचं आहे.
या ठिकाणी जर्सी क्रमांक 8 सालगडी संघाच्या माध्यमातून हा खेळाडू सातत्याने आज मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळालाय. चांगल्या दर्जाचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु हा देखील सामना तितकाच महत्त्वाचा आहे आणि याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आजच्या संध्याकाळच्या रात्रीतील पाहायला मिळेल. त्या ठिकाणी श्रीसाई वणान श्रीराम करदे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरा पुकार देण्यात येतोय. श्रीराम करदे श्रीसाई वणान आपण तयार राहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कॉल दिला गेला की आपण त्वरितच क्रीडांगणाचा दावा घ्यायचा आहे. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड चढाईपट्टूच्या माध्यमातून पाहतोय. माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून सालदुरे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 22 या खेळाडूला आज मात्र सातत्याने चढाई मार्गावरती पाचारणी केलं गेलंय. या ठिकाणी देखील आपण पाहतोय व्हॅलिड रेड केली गेली, नीलाम रेषा ओलांडली आणि तदनंतर मात्र मध्यरेषेवर स्थिरावलाय. कुठल्या प्रकारची घाई गडबड या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. माघारी परततोय सबोत या ठिकाणी डिफेन्स मार्कवरती खूप सारा भर दिला जातोय सालदुरे संघाच्या माध्यमातून. परंतु कमबॅक करावा लागेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप मोठी आघाडी सध्या सिनेब्रेक केशी संघाकडे आणि ही आघाडी टिकवून ठेवत विजयाच्या दिशेने स्वार होण्याचा प्रयत्न केशी संघाच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. या ठिकाणी पुन्हा एकदा आविष्कार स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती बोनस बूट घेण्याचा प्रयत्न आहे. परंतु या ठिकाणी मात्र डिफेंडर पुन्हा एकदा चुका करतोय. बॅककडून करण्याचा प्रयत्न फसला आणि गुणाशी कमाई ही केशी संघासाठी झाली आणि तदनंतर मात्र तिसरी चढाई आणि या धोक्याच्या चढाईसाठी सामोरं जाण्यासाठी या ठिकाणी मात्र जर्सी क्रमांक 18 सालदुरे संघाच्या माध्यमातून वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करतो. डिफेन्स आतापर्यंत सुरेख संयम बाळगलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होती केशी संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 7 आविष्कार वेळ काढून खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत खूप मोठी आघाडी ही केशी संघाकडे पाहायला मिळते, त्यामुळे थोडंसं शांततेने खेळ. राजेंद्र नाचरे आपण जर काही सूचना ऐकत असाल तर कृपया व्यासपीठाकडे यावं. राजेंद्र नाचरे या ठिकाणी जर्सी क्रमांक 14 या खेळाडूला आपण पाहतोय आपला खेळ सादर करण्यासाठी सज्ज झालाय. प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये ज्या ठिकाणी फुल पॅक डिफेन्स 7 खेळाडूंचा बलाढ्य असे डिफेन्स पाहायला मिळत आहे. बलाढ्य असे डिफेन्स मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा जेरबंद केले गेले. डिफेन्स सक्सेसफुल झालाय सालदुरे संघावरती. या ठिकाणी मात्र कुठेतरी आपण पाहतोय वर्चस्व निर्माण केलं या केशी संघानं. अगदी पहिल्या सत्राचा खेळ पाहिला तर बॅकफुटला होता, परंतु त्यानंतर कमबॅक करत या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकलून दिलं आणि सध्या स्थितीमध्ये संपूर्णपणे वर्चस्व या चालू मॅच मध्ये केशी संघाचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 22 आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केशी संघाच्या माध्यमातून केला जाईल. तिथं देशा पुन्हा एकदा अडवली गेली आहे. टो टच करण्याचा प्रयत्न केला जातोय चढाईपट्टूच्या माध्यमातून. या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळेल. 2 गुणाची कमाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सालदुरे संघाच्या खात्यामध्ये होईल आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी सिद्धेश या खेळाडूला आपण पाहतोय अँकरवर काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अनसक्सेसफुल. गुणाची कमाई केली जाते केशी संघाच्या खात्यामध्ये. एका गुणाने पुन्हा एकदा भर पडेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 28 गुणांवरती जाऊन पोहोचलाय केशीचा संघ, तर दुसऱ्या बाजूने 19 या गुणफलकावरती या ठिकाणी सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती गुणाची कमाई केली जाते केशी संघाच्या खात्यामध्ये. थोडासा शांत संयमी खेळ आविष्कार या ठिकाणी मात्र सादर करतोय. मध्यरेषेतून स्थिरावलाय. नजरेचा कटाक्ष बजरवरती टाकला गेलाय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय.
त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धा आज आपण पाहतोय, परंतु या संपूर्ण स्पर्धेतील प्रत्येक सामना उद्या तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल। त्यासाठी भटकंती एक सफर हे युट्यूब चॅनलचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं शूटिंग देखील केलं जात आहे। सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असतील। गुणफलकाकडे जाऊया। स्कोर कार्ड केशीचा संघ 29 गुणांवरती, सालतुरीचा संघ 19 गुणांवरती आहे। एका गुणाची भर पडते 20 या गुणफलकावरती सालतुरीचा संघ जाऊन पोहोचलाय। आणि त्याचप्रमाणे अजून एक युट्यूब चॅनल आहे जे की दापोलीतील प्रत्येक सामना हा तुमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवतोय, दापोली कबड्डी। हे देखील युट्यूब चॅनलचे सर्व या ठिकाणी उपस्थित असतील, तर तुमचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। गेली सातत्याने अनेक आयोजन कमिटी या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करत असतं आणि त्याचप्रमाणे जे क्रीडा रसिक त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकत नाहीयेत त्या क्रीडा रसिकांसाठी देखील एक सुवर्ण संधी असते, परवानगी असते की त्यांना वेळ मिळाला की ते नक्कीच त्या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून त्या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद देखील घेऊ शकतात। कालच्या रात्रीतील सामने देखील आपण पाहिले तर ते देखील युट्यूबवरती अपलोड केलेले आहेत। भटकंती एक सफर आणि त्याचप्रमाणे दापोली कबड्डी या दोन्ही युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता। या ठिकाणी सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असतील। गुणफलक 29 गुणांवरती केशीचा संघ आहे, 20 गुणांवरती सालदुरीचा संघ, 9 गुणांची बहुमूल्य आघाडी या ठिकाणी केशी संघाकडे पाहायला मिळते। आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी भावेश या खेळाडूला पाचारण केलं गेलंय केशी संघाच्या माध्यमातून। या ठिकाणी डिफेन्स पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय, गुणाची कमाई होतीये। एका गुणाला गुणफलक या ठिकाणी पुन्हा एकदा पुढे सरकतंय सालदुरी संघाचं, परंतु एका दुसरी एक मल्टी पॉइंट रेड पुन्हा एकदा मॅच मध्ये सालदुरी संघाला घेऊन येईल। या ठिकाणी व्हॅलिड रेड ड्युटी रेड करून माघारी परतलाय, तर तो तोड पुन्हा एकदा आविष्कार साळवी या खेळाडूला आपण पाहतोय खेळ सादर करण्यासाठी सज्ज होईल। सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतील। श्रीसाई वडण, श्रीराम करदे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात येतोय। चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे। श्रीसाई वडण, श्रीराम करदे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तिसरा आणि अंतिम या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई धोक्याच्या चढाईसाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 या खेळाडूला आपण पाहतोय। चढाई मार्फत पाचारण केलं गेलंय। 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजलाय आणि या ठिकाणी मात्र गुणाची कमाई होतीये। सालदुरी संघाच्या माध्यमातून पिंट्या आंबेकर या खेळाडूला या ठिकाणी मात्र टिपलं गेलंय। बॅकलाईनच्या पाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सामना संपायला शेवटची 2 मिनिटे। या ठिकाणी क्षणभर विश्रांती सालदुरी संघ या ठिकाणी जर्सी क्रमांक 18 सालदुरी संघाच्या माध्यमातून खेळ सादर करतोय केशी संघाच्या कोर्टमध्ये। या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर कुठे ना कुठे फक्त आणि फक्त औपचारिकता पाहायला मिळते, कारण शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत आणि आपण पाहिलं तर केशी संघाच्या माध्यमातून सुरेख खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सुरेख खेळाच्या जोरावरती या ठिकाणी मात्र केशीचा संघ अगदी विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतोय। आणि त्याच दरम्यान या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड सिद्धेश गौरज या खेळाडूला चढाई मार्फत पाचारण केलं गेलंय। या ठिकाणी एका गुणाची कमाई होतीये केशी संघाच्या खात्यामध्ये। स्कोर कार्ड पुढे सरकले, स्कोर कार्ड कडे जाऊया। सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट। 31 या गुणफलकावरती या ठिकाणी मात्र केशीचा संघ आहे, तर 22 या गुणफलकावरती सालदुरीचा संघ पाहायला मिळतोय। या ठिकाणी बोनस गुणाची कमाई होतीये। चांगल्या दर्जाचा खेळ आज मात्र सालदुरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला। अगदी पहिल्या सत्रामध्ये एक ऑल आउट दिला गेला प्रतिस्पर्धी संघावरती, परंतु त्यानंतर मात्र थोडासा बॅकफुटला गेलेला सालदुरी संघ पाहायला मिळालाय। परंतु या चालू सामन्यामध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ अगदी सालदुरी संघाच्या चढाईपट्टूच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालाय।
या ठिकाणी जर्सी क्रमांक 8 सालदुरी संघाच्या माध्यमातून सामन्याची औपचारिकता या ठिकाणी पाहायला मिळते। चालू सामना पूर्णपणे केसी संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय। विजयाच्या दिशेने अग्रेसर होतोय केसीचा संघ, तर दुसऱ्या बाजू सालदुरी संघाला या ठिकाणी संभवता हार स्वीकारावी या ठिकाणी मात्र लागणार, कारण गुणफलकाचा विचार केला तर 31 या गुणफलकावरती केसीचा संघ आहे, 23 या गुणफलकावरती सालदुरीचा संघ आणि पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय। चालू सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये गजान संघर्ष केसी हा संघ या ठिकाणी विजय होतोय। विजय संघाचा हार्दिक अभिनंदन। श्रीराम करते।